मित्रांनो, बैलगाडा क्षेत्राच्या इतिहासात एक असा नंदी होऊन गेला जो ताकदीच्या बाबतीत एखाद्या पैलवानाला पण लाजवायचा आणि वेगाच्या बाबतीत वाऱ्याला. वेग आणि अंतर याचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका बैलगाडा क्षेत्रातील ओरिजिनल देव म्हणजे आपल्या उत्तम भाऊ वाटेगावकरांचा सप्त हिंद केसरी मोठा लक्ष्य. खरं तर या नंदीला इंट्रोडक्शनची काहीच गरज नाही, कारण या नंदीला आज पण बैलगाडा क्षेत्रातील मेगा सुपरस्टार म्हणून ओळखलं जातं. जसा क्रिकेटमध्ये सचिन तसा बैलगाडा क्षेत्रामध्ये मोठा लक्ष्य आणि याच मोठ्या लक्ष्याचा जीवन प्रवास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्पोर्ट्स विथ मिस्टर जय या युट्यूब चॅनलवरती. आणि हा आहे आपल्या कायम आठवणीत सिरीजचा भाग 4. चला तर मग सुरू करूयात. मित्रांनो, लक्ष्याच्या खरेदीबद्दल सांगायचं म्हटलं तर लक्ष्याचे मालक म्हणजे आपले उत्तम भाऊ वाटेगावकर एकदा आपल्या मित्राबरोबर वडगावचे मैदान पाहायला गेले होते आणि तिथेच त्यांची पारखी नजर पडली ती म्हणजे एका ऊसतोडणी मजुराच्या दावणीला बांधलेल्या खोंडावर. धनगरी खिलार जातीच्या त्या 18 महिन्याच्या खोंडाला बघून भाऊंची नजर त्याच्यावरून हटलीच नाही आणि त्याच क्षणी भाऊंनी मनाशी ठरवूनच टाकलं की काही झालं तर हे जनावर आपल्याच दावणीला पाहिजे. सुरुवातीला मालक बैलाला विकायला तयार नव्हता, पण भाऊंचा आग्रह आणि जिद्द पाहून त्याला पण राहवलं नाही आणि अखेर लक्षाचा व्यवहार झाला. तो पण त्या काळच्या 1,70,000 रुपयांना. आणि तिथूनच सुरुवात झाली शर्यत क्षेत्राच्या एका नवीन पर्वाला. मित्रांनो, त्या काळी कदाचितच कुणाला वाटलं असेल पुढे जाऊन लक्षा एवढं मोठं नाव करेल, पण भाऊंना स्वतःवर आणि आपल्या बैलावर पूर्ण विश्वास होता. जसा का लक्षा भाऊंच्या दावणीला आला, भाऊंनी त्याला घडवायला सुरुवात केली. स्वतः उत्तम भाऊ ड्रायव्हर असल्यामुळे बैलाला पळण्यासाठी काय काय गरजेचं असतं याचा त्यांना नेमका अंदाज होता. म्हणून असं काय भाऊंनी सरावासोबत लक्षाच्या खुराकावर पण खास लक्ष द्यायला सुरुवात केली. मका, हिरवं गवत, पेंट हे तर होतच, पण भाऊंना फक्त बैल गाडवायचा नव्हता, तर त्यांना जणू पैलवानच तयार करायचा होता. म्हणूनच त्यांनी लक्षाच्या खुराकात काजू, बदाम, डाळी, सफरचंद, केळी, अंडी या सगळ्याच गोष्टींचा समावेश करायला सुरुवात केली. सोबत पोहणी आणि पळण्याचा सराव होताच आणि त्यातूनच लक्षा वाऱ्याशी झुंज खेळायला लागला. मित्रांनो, जसा का लक्ष तयार झाला, भाऊंनी पण त्याला रोज एक अड्डा दाखवायला सुरुवात केली आणि मग लक्षाने पण मोठी मोठी मैदाने गाजवायला सुरुवात केली. मग त्यात पुसेगावचं मानाचं मैदान असेल किंवा कोळ्याचं हिंद केसरी किंवा वडकीचं मैदान असेल, फक्त 3 फेऱ्याचीच नाही तर लक्षाने मोठी बिनजोडची मैदाने पण मारली. मग ती 1 लाखाची असो किंवा 11 लाखाची, लक्षाने एक पण मैदान सोडलं नाही. मित्रांनो, लक्षाने आपल्या तब्बल 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक ना एक टॉप नंदींसोबत पायरा केला आणि कधीच कुणाला नाराज केलं नाही. आणि त्यात सगळ्यात गाजलेला जोड म्हणजे गौतम भैया काकडे यांचा छोटा लक्ष्य आणि उत्तम भाऊंचा मोठा लक्ष्य आणि ड्रायव्हर स्वतः उत्तम भाऊ वाटेगावकर. शरद शौकीनांसाठी जणू सुवर्ण योगच. ही जोडी मैदानात आली की बाल्याबाल्यांच्या तोंडचं पाणीच पळायचं. ही गाडी आपल्या गटात लागू नये किंवा आपल्या सेमीत लागू नये अशी जणू देवाकडे प्रार्थनाच केली जायची. मित्रांनो, लक्ष्याच्या पळाबद्दल सांगायचं म्हटलं तर काही जण म्हणतात की लक्ष्या घोड्यासारखा मान खाली घालून पळायचा, तर काही जण म्हणतात की लक्ष्या चित्त्यासारखा पळायचा. सगळ्यांचं मत आज पण एकच आहे की लक्ष्यासारखा फक्त लक्ष्याच पळायचा. आज कुठलाच नंदी लक्ष्यासारखा पळू शकत नाही. तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. अखेर सलग 15 वर्ष एक नंबरात धावल्यानंतर भाऊंनी लक्ष्याला थांबवायचं ठरवलं, पण आपल्या 15 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये लक्ष्याने पुसेगावचं हिंद केसरी मानाचं मैदान सलग 3दा, कोळ्याचं मानाचं मैदान 2दा आणि अशी 500 पेक्षा जास्त मैदानं अगदी निर्विवाद मारली. अखेर 29 नोव्हेंबर 2025 रोजी लक्ष नावाचं वादळ आपल्या सगळ्यांना सोडून कायमचं आनंदात विलीन झालं आणि शर्यत शौकीनांच्या काळजाचा ठोका चुकला. कोणी म्हटलं की शर्यत क्षेत्रातील देव गेला, तर कोणी म्हटलं की वेगाचा अंत झाला, तर कोणी म्हटलं की एका युगाचा शेवट झाला. अशा या शर्यत क्षेत्रातील देव ओरिजिनल सप्त हिंद केसरी मोठ्या लक्षाला आमच्या टीमचा मानाचा मुजरा. मित्रांनो, तुमचं लक्ष्याबद्दलचं मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या आठवणीतील लक्ष्याची शर्यत कोणती आहे हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्पोर्ट्स विथ मिस्टर जय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या नंदीवर पाहायला आवडेल हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तोपर्यंत पाहत राहा स्पोर्ट्स विथ मिस्टर जय. धन्यवाद.